मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी आणि सर्व सामान व्यवस्थित कटिंग होऊन मोकळं झाले. आणि तुम्ही बघू शकता आता मी किचनमध्ये आलो आणि मिरची, जिरं, लसूण असं काही आता ते ग्राइंड म्हणजे ते आता सोनी आमची मिक्सरला लावल आणि इथं मी कोथिंबीर कापून घेतली व्यवस्थित. कटिंग बिटिंग झाले. आता ती ड्राय करायला ठेवले, पाणी निचलायला ठेवले. आणि नवीन शेगडी घेतली आम्ही. तर थोड्या वेळात भेटू आपण. थोडंसं आता काम करतो मी आणि थोड्या वेळात तुम्हाला दाखवूच. अरे आपण आता चिंच पण घेतलं. तर चिंच कशासाठी आहे सोने? चिंचचं थोडंसं पाणी म्हणजे असं कसं आंबट जरा टेस्ट आली की कोथिंबीरची वडी छान लागते. दिसण्यापेक्षा टेस्ट महत्वाची त्याच्यामुळे. म्हणजे आकार कसा पण असो, आकार कसा पण असो, फक्त टेस्ट महत्वाची. तर वडीचा आकारावर आमचा जाऊ नका. वडीचा आकार कसा आहे, गोल वाकडा तिकडा कसा येऊ शकतो, पण टेस्ट इज बेस्ट. टेस्ट महत्वाची आहे आणि आपण ती टेस्ट तुम्हाला दाखवू आणि पूर्ण वडी बनवताना काय प्रोसेस असते, कसं कसं काय केलं जातं हे तुम्हाला दाखवूच आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओसोबत असं लास्टपर्यंत आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला काय चुकीचं कमी जास्त काय वाटतं तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगाच तुम्ही. तर आम्ही आहेत कमेंट वाचायला. मस्त की आपण कोथिंबीर कट करून घेतोय. कटिंग बिटिंग चालू आहे कोथिंबीरच्या. आणि बघूया पुढंच असू दे. एक वाटी बेसन पीठ, हां, तांदळाचं कुरकुरीत पण येण्यासाठी तांदळाचं पीठ थोडंसं घ्यायचं. त्याच्यानंतर आपले चमच्याने दाखवतोस की त्या चमचीने मटर पाडत तुझा. जी आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती टाकायची. हां, तर लसूण आपण आलं लसूणची पेस्ट केली, ती मिक्स केली. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? तू नको मी सांगतो ना. थोडी हळद, जे तुमचे मसाले असतील धना पावडर, गरम मसाला, ते पण तुम्ही ऍड करू शकता. हां, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर बेसन पीठ. बेसन पीठ किती घ्यायचं आहे? एक वाटी. कोथिंबीरच्या प्रमाणानुसार. आणि आपलं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ थोडंच घ्यायचं कुरकुरीतपणा येण्यासाठी. त्याच्यामध्ये मी जे चिंचेचं पाणी केलं होतं ते मी चिंचेचं पाणी पण टाकते. ते व्यवस्थित एकत्र करायचं. जास्त पाणी नाही घ्यायचं कारण कोथिंबीरला पाणी सुटलेलं असतं ना, त्याच्यामुळं पाणी नाही घ्यायचं. टाका लागतो व्यवस्थित. तेल टाकायचं. आता थोडंसं तेल टाकते. तेल टाकून झाल्यानंतर परत मी मस्त की आपल्याला तेल लावून घ्यायचं. तर आपण आता आपल्या डिशमध्ये तेल काढलेलं आहे आपण. आणि असे सोडून आपले गोळे केलेत व्यवस्थित. आणि ह्याला तेल लावून घेतो आपण. आता हे पाणी उकळत ठेवलं होतं मी आता आणि ते स्टीम होण्यासाठी आता वडी ह्याच्यावर ठेवते आणि त्याच्यावरती किती वेळ अंदाजे किती वेळ ठेवायचा आहे? सपोज मला नाही. अरे पण किती वेळ ठेवायचं? एक 5 मिनटं 10 मिनटं काय? मी नाही अंदाज सांगतो. मी काय रोज नाही म्हणत. 15 मिनटं. ते नंतर चेक करावं लागेल की वडी तयार झाले की नाही. अशा रीतीने आपण वडी ठेवली आता स्टीम करायला. तर भेटू आपण एक 10-15 मिनिटांनी वडी फ्राय करताना. मस्तपैकी स्टीम होऊन झालं आहे आणि आता कटिंगची प्रोसेस आहे. आणि आमच्या बायकोने असे कपडे चेंज केले त्याच्यामुळं आता काय तिला दाखवणं थोडं मुश्किल वाटतं. मस्त की ती कट करील आणि तेल ठेवलंय, तेलामध्ये फ्राय करायचे. आता व्यवस्थित स्टीम करून झालं आणि स्टीम करून असे कटिंग करून फ्राय करून अर्धा फ्राय पण झालं. तर आपण एक थोडंसं टेस्ट करून बघूया. बघू का छोटू? मस्त असं थोडा आकार बदललाय. मी तुम्हाला पहिलेच बोललेलो व्हिडिओमध्ये की आमचा
आकार बदलू शकतो. आणि आम्ही इथं ते जेवण घेतलं जेवायला आणि आपण टेस्ट करूया. क्लासिक कुरकुरीत सगळं प्रॉपर कुरकुरीत झाले, चुम्मेश्वरी झाले. तर खूप भारी झाले. तेल आणि थोडंसं राहिलं तर थोडंसं आता मला नाही दाखवणार. मस्त की कसं मेरी कोथिंबीर वडी खाने से पहले ही खूबसूरत लग रही है. जी जेवण बनवताना जी खुशी येते ना ती जेवल्यानंतर सुद्धा येत नाही. आपण एखादी पदार्थ मनापासून केलेला असतो ना, हा. त्याची चवच उत्तम असते. हा का? तर भेटू थोड्याच वेळात. आता जेवायला बसू. 4-5 वाड्या राहिल्यात आणि तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवू. हा हे बघा, या प्रॉपर आहेत. मी कट केलेत त्याच्यामुळे प्रॉपर कट झालेत. तर आता आमचं ताट एकदम रेडी व्यवस्थित झालंय. पापड, आपला ह्याच्या वड्या आणि वाटाण्याची भाजी, डाळ आणि भात. तर ह्याच्या वड्या कसल्या? कोथिंबीरच्या वड्या. आणि तुम्ही बघू शकता असं एकदम व्यवस्थित अंजनीत ताट. आणि आता जेवायची व्यवस्थित. आणि तुम्हाला जेवण झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट सांगू कशी आहे. तर भेटूच थोड्या वेळात जेवल्यानंतर. बाय. जेवण खूप अप्रतिम होतं, मस्त होतं. टेस्ट एक नंबर टेस्ट होती. आणि तो आजूबाजूचा कचरा आहे तो भावानं प्लीज इग्नोर करा. आणि आमचा किचन ऑर्डर खूप छोटा आहे त्याच्यामुळं तो कचरा होणारच. कचरा म्हणजे म्हणतात ना, ते आपण ते काम केलेलं आहे तेच. काय काय होतं, काय कांद्या, त्याच्यानंतर काय लसूण, त्याचे कचरा होता त्याच्यावर. त्यामुळे तो इग्नोर करा भावानं. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूच असेल एक व्हिडिओमध्ये. बाय.